अगदी बरोबर. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आत्ता आपल्यासोबत फोनवरून आलेले आहेत. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर, तुम्ही काही चर्चा ऐकली असेल. मगापासून आम्ही याच विषयावर बोलतो आहोत की एकूण जागतिक संदर्भामध्ये या सगळ्या ज्या नव्या घटना घडत आहेत त्यामुळे जगाचीच फेरमांडणी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि आपण जे जगाचं आपलं एक पारंपरिक आकलन होतं त्याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी आता नव्या पद्धतीने या जगाकडे बघावं लागणार आहे. तुम्ही पॅरिसच्या घटनेकडे कसं बघता आहात, काय वाटतं तुम्हाला? माझ्या दृष्टीने ही एक प्रकारची धोक्याची नांदी आहे. याचं कारण असं आहे की जरी आतापर्यंत जगाची 21व्या शतकातली रचना काय असेल हे स्पष्ट झालेलं नसलं तरी आपण अशा इम्प्रेशन मध्ये होतो की कदाचित भांडवलवाद किंवा आर्थिक उदारीकरण किंवा अर्थकारण हा एक महत्वाचा प्रभावी घटक असेल 21व्या शतकामध्ये. परंतु आता काही घटना आपल्याला अशा दिसत आहेत की जगाचा प्रवास एका वेगळ्या दिशेने चालला आहे की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. आणि प्रामुख्याने जर बघाल ह्याच महिन्यामध्ये 3 घटना घडलेल्या आहेत. एक तर सिडनी मधला अटॅक झाला, दुसरा पेशावर मधला झाला आणि तिसरा आता हा पॅरिस मधला आपण असं बघतो आहोत. आणि ह्या तिन्ही घटनांमध्ये एक समान दुवा आहे आणि तो दुवा जरी म्हणजे तिन्ही दहशतवादी जरी घटना असल्या तरी ह्या तिन्ही दहशतवादी घटना धार्मिक मूलतत्ववादाने प्रभावित आहे आणि याच्यातला एक रिलिजियस आस्पेक्ट जो आहे तो अतिशय महत्वाचा, तो अतिशय प्रिडॉमिनंट आहे. आणि ह्या चर्चेच्या सुरुवातीला जसं आपण सॅम्युअल हंटिंग्टन विषयी म्हणाला होता, ऑफकोर्स तो त्यांचा व्यक्तिगत दृष्टिकोन होता. मध्यंतरी असं वाटलंही नाही की कदाचित अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. परंतु आता अशा पद्धतीने दिसत आहे की जग हे एका अशा दिशेने चाललेले की देश देखील म्हणजे अनेक देश देखील धर्माच्या आधारावरती पुन्हा एकदा रिकॉन्स्टिट्यूट होत आहेत की काय, पुन्हा एकदा संघटित होत आहेत की काय. कारण ज्या पद्धतीचा अजेंडा घेऊन इस्लामिक स्टेट सारखी संघटना ही आता पुढे आलेली आणि त्यांना ज्या प्रकारचं उम्माह म्हणजे त्यांना एक इस्लामिक स्टेट जे तयार करायचं आहे तसं बघता किंबहुना अमेरिकेचा जो इंटरफेरन्स आहे आता इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध हा देखील धार्मिक भावनेने प्रभावित आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकेने फार उशिरा आपण या इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध आपली लढाई सुरू केली आणि ज्या वेळेला इराक मधल्या मोझुलमध्ये ख्रिश्चनांवरती अटॅक व्हायला लागले तेव्हा अमेरिकेचा इंटरफेरन्स हा तिथं झालेला आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ख्रिश्चन वर्ल्डचं अमेरिकेवरती प्रेशर देखील होतं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा संघर्ष जो हा केवळ इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी पुरता मर्यादित नाहीये. मी का म्हणत आहे की धर्म हा एक अतिशय महत्वाचा आस्पेक्ट बनत चाललेला आहे आणि तो यासाठी पण आहे की आपण जर आपल्या पूर्वेकडे बघितलं तर म्यानमार सारखा देश आहे. आज म्यानमारमध्ये देखील बुद्धिझम आणि इस्लाम यांच्यामधले क्लॅशेस येतात. त्याचे प्रतिबिंब भारतामध्ये 2 वर्षापूर्वी बोधगयामध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. नायजेरिया सारखा देश आहे. आज नायजेरिया सारख्या देशामध्ये देखील ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम हे हाही संघर्ष तीव्र झालेला आहे. आजकाल बरेचसे जण स्वतःला सेल्फ प्रोक्लेम नेते म्हणून घेत आहेत आणि ते अबू बकर सारखं टायटल वापरत आहे. आणि हा अबू बकर फक्त इस्लामिक स्टेटमध्ये अशातला भाग नाहीये, नायजेरियामध्ये देखील हे टायटल वापरणारी लोक आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे तुम्हाला असं दिसतं आहे की जसा अगदी सुरुवातीला एक मुद्दा मांडला गेलेला होता की या संदर्भामध्ये का अशा स्वरूपाने देश हे धर्माच्या आधारावरती होतात, तर ज्या ज्या वेळेला धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन होतं, कारण हा एक अतिशय महत्वाचा अधिकार आहे आणि ज्या ज्या वेळेला त्याचं उल्लंघन होतं त्या त्या वेळेला व्हायलंटली रिॲक्ट केलं जातं. आपण जर पॅरिसच्या आणि फ्रान्सच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपल्याला हे इक्वली लक्षात घ्यावं लागणार आहे की फ्रान्समध्ये सध्या एक प्रकारचा आयडिओलॉजिकल कन्फ्लिक्ट चाललेला आहे आणि हा आयडिओलॉजिकल कन्फ्लिक्ट बहुतांश युरोपियन देशांमध्ये चाललाय, पण फ्रान्समध्ये त्याचं रिफ्लेक्शन फार जास्त तुम्हाला दिसतं. एकीकडे तुम्हाला असं आहे की ज्या प्रिमॉर्डियल आयडेंटिटीज आहेत धर्मासारख्या त्या महत्वाच्या की फ्रेंच आयडेंटिटी महत्वाची आणि फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फ्रेंच नॅशनल आयडेंटिटीला फार महत्व दिले गेले. एक प्रज्वलवादी राष्ट्रवादी भावना ही फ्रान्सच्या अनेक पॉलिसीज मधनं दिसून येते आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांनी बुरखा घालायचा नाही, शिखांनी पगडी वापरायची नाही, कृपाण वापरायचं नाही, अशा प्रकारच्या अनेक त्यांच्याकडनं जे प्रकारचे लॉज म्हणा असे केले गेलेत. मागच्या वर्षी फ्रान्सने अतिशय स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट असा अँटी टेररिझम लॉ हा आणलेला आहे आणि एक प्रकारे आपण असं बघतो की त्यांनी फ्रेंच नॅशनल आयडेंटिटीला फार महत्व दिलेलं आहे आणि याचं अतिशय व्हायलंटली जसं आपण म्हणतो की रिॲक्शन ही आता आपल्याला बघायला मिळते. आणि पॅरिसच्या बाबतीमध्ये पॅरिसचं जर तुम्ही ओव्हरऑल जॉग्राफिकल लोकेशन असं बघितलं तर पॅरिस या शहराला अनेक जाती दंगलींनी यापूर्वी देखील ग्रासलेला आहे. म्हणजे पॅरिसमध्ये हा अटॅक पहिल्यांदा झालाय, पण पॅरिस हे कम्युनल राईटसाठी प्रसिद्ध असणार आहे कारण पॅरिसमध्ये घेटो कल्चर फार मोठं आहे आणि हे घेटो कल्चर मायग्रेशन मधनं निर्माण झालेलं आहे. अनेक मुस्लिम मायग्रंट्स तिथं आलेले आहेत आणि यांना शहराच्या बाहेर बऱ्यापैकी त्यांच्याकडे एक असुरक्षिततेचं वातावरण असल्यामुळे किंवा त्यांच्याकडे संशयाने बघण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी शहराच्या बाहेर ठेवण्यात आले. तिथे त्यांचे घेटोस तयार झाले, झोपड्या तयार झालेल्या आहेत आणि याच्यातनं इंडॉक्ट्रिनेशन फार फास्ट होत आहे. हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा असा प्रकार आहे की ज्या इस्लामिक स्टेटचा उल्लेख आता नेनेंनी पण केलेला होता, ज्यांचा प्रभाव प्रचंड वाढतोय, त्यांनी जो जगभरातल्या मुस्लिमांना
अपील केलं त्यांना सगळ्यात जास्त जो प्रतिसाद आहे हा युरोपमधनं मिळालेला आहे. फार मोठ्या प्रमाणावरती इंग्लंड, फ्रान्समधनं अनेक जण हे इस्लामिक स्टेटला जॉईन झालेले आहेत. आता धोका काय आहे की ज्या वेळेला हे अनेक कारणांनी इराकमध्ये आणि सिरियामध्ये गेलेले आहेत, मग ते यात्रेसाठी गेलेले असतील, टुरिझमसाठी गेलेले असतील, पण ते नंतर इस्लामिक स्टेटला जॉईन झाले आणि जेव्हा हे परत फिरणार आहेत त्यावेळेला हे अनेक प्रकारे धोका हा या देशांना निर्माण करू शकतात. आणि आपण असं बघितलं की आजही 2 हल्ले झाले आणि बेसिकली हे सगळे होम ग्राउंड टेररिझमचा प्रकार आहे. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की अनेकदा देश हे आता बऱ्यापैकी कन्झर्वेटिव्ह बनत चाललेले आहेत धर्माच्या आधारावर. आणि काल जो हल्ला झाला त्याचा आणखीन एक फार मोठा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि तो आपण लक्षात घेणं गरजेचं, कारण कालचं ऑकेजन हे फार महत्वाचं होतं. काल एका फार मोठ्या पुस्तकाचं प्रकाशन, एक फ्रान्समधला एक मोठा नॉव्हेलिस्ट आहे आणि त्याचं एक पुस्तकाचं प्रकाशन काल होणार होतं आणि त्या साप्ताहिकीने त्याचा रिव्ह्यू हा त्या पुस्तकामध्ये छापलेला होता. हे पुस्तक नेमकं आहे काय, तर हे फ्रान्समध्ये आणि ओव्हरऑल युरोपमध्ये इस्लामचा प्रसार किती झपाट्याने होतो आहे. आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी म्हणजे त्यांनी असं प्रोजेक्शन केलेलं आहे की 2022 पर्यंत फ्रान्सचा प्रेसिडेंट देखील एक इस्लामचा व्यक्ती असेल आणि काही वर्षांनंतर युरोपियन महासंघ हे देखील इस्लामिस्ट होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं भीतिजन्य अशा प्रकारचं चित्र ह्या पुस्तकामधनं केलं गेलं. त्याचा रिव्ह्यू हा त्या साप्ताहिकामध्ये छापला गेलेला होता. एकंदरीतच आपण असं बघतो की बऱ्यापैकी फॉल्ट लाईन ज्या आहेत, ज्या सॅम्युअल हंटिंग्टननी पहिले सांगितलेल्या होत्या, त्या आता बऱ्यापैकी पोलराइज्ड वेनी समोर येताना दिसत आहेत. दुर्दैवाने असं होऊ नये, म्हणजे मला असं म्हणायचं की हंटिंग्टनचं भवितव्य हे खरं ठरू नये, पण जगाचा प्रवास कुठेतरी त्या दिशेने चाललेला आहे. धर्म हा लोकांना संघटित करण्याचा, राष्ट्रांना संघटित करण्याचा एक आधार बनवून पाहत आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. आणि भारतासाठी का चिंतेची आहे? डॉक्टर देवळाणकर, तुमचा मुद्दा पोहोचला आपल्याकडे वेळ कमी आहे. डॉक्टर श्रीकांत परांजपे, सॅम्युअल हंटिंग्टनच्या अनुषंगानं डॉक्टर देवळाणकर म्हणतात एक वेगळ्या प्रकारचा धोका निर्माण होतोय असं ते म्हणतात. तुम्ही कसं बघता आहात? हंटिंग्टनचा जो मुळातला जो क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशनचा जो थिसिस होता तो काही प्रमाणात आत्ता आपण म्हणू शकतो की तो आहे, परंतु त्याला मर्यादा आहेत. कारण सॅम्युअल हंटिंग्टननी जी काही विभागणी केली इव्हन इस्लाम ही एक मोनोलिथिक एंटिटी नाही. इस्लाममध्ये देखील फरक आहेत, ख्रिश्चॅनिटीमध्ये फरक आहे. त्यांनी ऑर्थोडॉक्स चर्च आणि कॅथलिझम याच्यामध्ये फरक केला होता. कन्सेप्ट म्हणून कदाचित आपण ती मान्य करू शकतो की सिव्हिलायझेशन्समध्ये, संस्कृत्यांमध्ये हा संघर्ष होणार आहे. परंतु संस्कृत्यांमध्ये संघर्ष ज्या पद्धतीने सॅम्युअल हंटिंग्टननी मांडला त्याच पद्धतीने होईल असं नाही. आत्ता जे चाललं आहे ते एका विशिष्ट इस्लामिक आहे, परंतु इस्लाममध्ये देखील एका विशिष्ट गटाचं नेतृत्व तुम्हाला तिथे दिसतं. इस्लाममध्ये जे वेगवेगळे भाग आहेत हे युनिफाईड नाही आणि तो खरा प्रॉब्लेम आत्ता आयसिसच्या संदर्भात दिसतो. वहाबी इस्लाम असेल किंवा सुन्नी इस्लाम असेल की इस्लामिक स्टेट यांचा झगडा हा शियांविरुद्ध आहे, अहमदियांविरुद्ध आहे, कुर्दिस्तान विरुद्ध आहे. हे सगळे एथनिक आयडेंटिटीज आहेत आणि सेंट्रल एशियामध्ये देखील, मध्य आशियामध्ये हे एथनिक आयडेंटिटीज आहेत. म्हणजे तजाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कस्तान देखील. बरोबर. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्राध्यापक रोहन चौधरी, मला सांगा या परिस्थितीमध्ये आपलं एकूण परराष्ट्र धोरण कसं असायला पाहिजे? मी थोडं ह्याच्याकडे पॉझिटिव्हली जर बघितलं तर मला असं आठवतं की क्रायसिस गिव्ज ऑपॉर्च्युनिटी. आणि ज्या पद्धतीनं आपण इंडियाचा पूर्ण इतिहास बघितला, फार स्वातंत्र्यपूर्व चळवळीपासून ते आत्तापर्यंतच्या, तर याच्यामध्ये इंडियाला थोडासा स्कोप आहे. कारण आपल्याकडे पाकिस्तान त्या अंगानं आणि चायना हे 2 जर वेगवेगळे देश सोडले तर तसा आपल्याकडे दुश्मन असा कोणी नाही आहे. आणि त्यामुळे भारत ही आपली भूमिकाच फार चांगल्या पद्धतीनं वटवून घेऊ शकते. फॉर एक्झाम्पल साऊथ लुकिस्ट पॉलिसी जी आपण 1991 साली चालू केलेली, त्याला जे आत्ता पद्धतीनं यश मिळतं आहे आणि ते पुढे जाऊन ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक ओशनपासून ते अमेरिकापर्यंत तो जो लाईन पूर्ण करते, त्या पद्धतीनं आपल्याला असं दिसून येतं की भारत हे फार चांगल्या पद्धतीनं. दुसरा मुद्दा असा आहे की जर आपण अफगाणिस्तानमधलं भारताचं काम बघितलं, पार्लमेंट उभारण्यातलं काम असू दे किंवा अन्यथा कोणतंही काम असू दे, मला आठवतं की तालिबानांनी पण भारताचं कौतुक केलेलं की आपण अमेरिकेला साथ दिली नाही. त्यामुळे जर भारतानं आपली स्वायत्त फॉरेन पॉलिसी, ज्याला स्वायत्त स्वयंप्रज्ञ भूमिका ही अतिशय महत्त्वाची. गजू तायडेंकडे मला शेवटी जायचं आहे. माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे. गजू तायडे, मला एक सांगा, आपल्याकडे सुद्धा दाभोळकरांची हत्या असेल, पीकेवरच्या बंदीची मागणी असेल, एलिझाबेथ एकादशीला होणारा विरोध असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तेव्हा आता आपल्याकडच्या विचारी समुदायासमोर कुठलं आव्हान आहे? विचारी समुदायासमोर मगाशी सर जे प्लुरॅलिटी विषयी बोलले ते फार महत्वाचं आहे की जशी बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता असते तशी सांस्कृतिक विविधता, भाषिक विविधता, प्रांतिक विविधता असू शकते. हे जोवर आपण मान्य करत नाही आणि तसं जगत नाही
त्याशिवाय सहिष्णुता वाढणार नाही. आणि हे मी सर्व धर्म, प्रांत, भाषा याबद्दल बोलतो आहे. आणि दिस हॅज टू बी टॉट इन द चाइल्डहुड की भाषिक अस्मिता, प्रांतिक अस्मिता, इव्हन देशाच्या अस्मिता ह्या ठीक आहे, एका अभिमान असणं ठीक आहे, पण माझाच धर्म श्रेष्ठ, माझीच संस्कृती श्रेष्ठ, माझीच भाषा श्रेष्ठ. अगदी खरं गजू तायडे, आपल्याकडे आपला वेळ संपलेला आहे. पण जेव्हा जेव्हा हुकुमशाही आणि फॅसिझम यांचं साम्राज्य विस्तारतं किंवा ज्या ज्या वेळी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा आपल्याला वैविध्याचा संस्कार करावा लागतो. वैविध्य म्हणजे काय, विविधता म्हणजे काय हे आपण शिकवलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शोषण आणि दडपशाही यांचा प्रभाव वाढतो तेव्हा तेव्हा साहित्य, कला अधिक प्रगल्भ होत जातात, अधिक टोकदार होत जातात. इतिहास साक्ष आहे. अशा वेळी उपहास हे एक साधन असतं. जाती आणि धार्मिक असं ध्रुवीकरण जगभर दिसत असताना तुम्ही आणि मी काय करायला हवं? आपण हसायला हवं या अंधारावर हसायला हवं? आपल्यात मतभेद आहेत, याविषयी आपलं एकमत आहे. ही सहिष्णुता आज हवी आहे, वैविध्य आज हवं आहे. हत्या नरेंद्र दाभोळकरांची असो अथवा पॅरिसमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, नव्या आपत्तीची ती चाहूल आहे. हाच होता आजचा इशारा. नामवंतांच्या आभारासह आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.